आज आपण सोडवणार आहोत डिसेंबर 2026 बॅचचा इरा सेशन 5। तर सर्वात सुरुवातीला बघा आपल्याला यामध्ये 2 नॉलेज चेक दिलेले आहे। तर कोणकोणत्या ठिकाणी आहे बघा। आता आपल्याला पहिल्या या ॲरोवर इथं क्लिक करायचं आहे। यामध्ये प्रत्येक ॲरोवर आपल्याला ऑरेंज कलरमध्ये जे व्हिडिओ जर दिले असेल तर ते सर्व व्हिडिओ आपल्याला पहिले पाहून घ्यायचे आहे। तर या ॲरोवर इथं क्लिक करा। ॲरो क्लिक केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे आणि याच्यामध्ये कोणते ॲरोवर आपल्याला ऑरेंज कलरमध्ये दिलेले असेल ते सर्व व्हिडिओ आपल्याला पाहून घ्या। यामध्ये 2 नॉलेज चेक दिलेले आहेत। तर पहिलं नॉलेज चेक बघा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। तर या नॉलेज चेकवर क्लिक करा। याच्या अगोदर मी एक अटेम्प्ट केलेला आहे त्यामुळे इथं आपला स्कोर इथं शो होते। इथून स्टार्ट करा। पहिल्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी यापैकी कोणते टूल वापरले जाते म्हणत आहे। तर स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी बघा आपल्याला स्नायपिंग टूलचा वापर केला जाते। म्हणून याचं उत्तर कोणतं असणार आहे बघा। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। 2 याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। स्नायपिंग टूलमध्ये नवीन स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापराल म्हणत आहे। तर नवीन घेण्यासाठी बघा आपल्याला कोणती कमांड वापरायची आहे। तर न्यू ची कमांड वापरायची आहे। म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। 4वर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। स्नायपिंग टूलमध्ये तुम्ही चुकून न्यू स्नीपवर क्लिक केले तर स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापरायला म्हणत आहे। तर कोणती कमांड आपल्याला वापरायला पाहिजे। तर इथे कॅन्सलची सुद्धा कमांड इथे दिलेली आहे। तर कॅन्सलवर क्लिक करावं लागेल। म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय सिलेक्ट करायला म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा इथे फुल स्क्रीन स्निप दिलेलं आहे। तर हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। एंड एक्झामचा पॉपअप आलेला आहे। तर इथे एस बटनावर क्लिक करा। पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। तर हे झालं आपलं पहिलं नॉलेज चेक। आता दुसरं नॉलेज चेक पाहायचं आहे। तर दुसरं नॉलेज चेक पाहण्यासाठी या ॲरोवर इथं क्लिक करा। ॲरोवर इथं क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली जे काही कंटेंट दिलेलं आहे ते सर्व आपल्याला शो होईल। त्यानंतर या पिक्टरी या ॲरोवर इथं क्लिक करा। यामध्ये जे ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ असेल ते सर्व आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे ब्लू कलरमध्ये नॉलेज चेक आहेत, म्हणजे ते आपल्याला सोडवायचं आहे। हे मी सर्व सोडवलेलं आहे त्यामुळे इथे सर्व ग्रीन आलेलं आहे। तर हे आपलं दुसरं नॉलेज चेक असणार आहे। क्लिक करा, त्यानंतर इथून स्टार्ट करा। दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, पिक्टरीमधील कोणते AI फीचर लांबलचक मजकुराचे संक्षिप्त व्हिडिओ कंटेंट तयार करण्यामध्ये मदत करते म्हणत आहे। तर कोणतं आहे बघा। तर याचं उत्तर टेक्स्ट टू व्हिडिओ आहे। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। पिक्टरी AI व्हॉइस ओव्हर फीचर डॅश डॅश करता कस्टमाइज करता येते म्हणत आहे। कशासाठी कस्टमाइज करता येते बघा। तर ॲक्सेंट आणि टोनमधील बदल। तर हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन 1। सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। एंड एक्झामचा इथे पॉपअप आलेला आहे, त्याच्यावर एक क्लिक करा। पाहू शकता आपली एक्झाम इथं एंड झालेली आहे आणि ते आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आपला शो झालेला आहे। त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे। तर इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, अनेक नवीन प्रोग्राम इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा संगणक खूप हळू चालत आहे, तुम्ही प्रथम काय कराल म्हणत आहे। तर काय करायला पाहिजे। तर यासाठी बघा अँटीव्हायरस चालवून करत नसलेले ॲप्स काढून टाकायला पाहिजे। तर हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। डिजिटल नोटीस तयार करताना तुमचा मित्र फक्त मजकूर टाकतो, त्यात सुधारणा करण्यासाठी तुम्ही काय सुचवू शकता म्हणत आहे। तर काय सुचवू शकतो बघा आपण। तर चित्रे, शीर्षके आणि रचना वापरा, पॉवरपॉईंट किंवा कॅनव्हामध्ये बदलू शकतो आपण। त्यानंतर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे आणि त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। तुम्हाला पाणी वाचवा या विषयावर डिजिटल पोस्टर तयार करायचे आहे, तर कोणते टूल वापरायला म्हणत आहे। तर यासाठी आपण कॅनव्हा किंवा गुगल स्लाईड वापरू शकतो। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। आजीला मोबाईलवर वीज बिल भरणे शिकवायचे आहे, तुम्ही काय कराल म्हणत आहे। तर यासाठी तुमच्या मोबाईलवरून सोप्या भाषेत स्टेप्स दाखवा, हे त्याचं उत्तर आहे। एक्सेलमध्ये वर्गाची माहिती ठेवायची आहे, कोणते कॉलम टाकाल म्हणत आहे। तर कोणते कॉलम टाकायला पाहिजे। तर याचं उत्तर पहिलं आहे दिवस, विषय, शिक्षक आणि वेळ। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। संगणक भागावर क्विज तयार करायचा आहे, कोणते टूल उपयुक्त ठरेल म्हणत आहे। क्विज तयार करण्यासाठी गुगल फॉर्म महत्त्वाचे आहे, याच्यातून आपण बनवू शकतो। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा। शाळेतील सणासाठी डिजिटल बोर्ड बनवायचा आहे, काय समाविष्ट कराल म्हणत आहे। तर शाळेतील बनवण्यासाठी बघा आपण सणांचे पोस्टर्स, शुभेच्छा आणि कोट्स याचा समावेश करावा लागेल आपल्याला। त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा।
तुमचा गट टाइम टेबल ॲप बनवत आहे, त्यात कोणती फीचर असावीत म्हणत आहे. तर कोणती फीचर त्यामध्ये असायला पाहिजे. विषय, वेळ, आठवड्यांचे दृश्य, तर हे त्याचं उत्तर आहे. 7 नेक्स्ट क्लिक करा. डिजिटल इंडिया या विषयावर लघुपट म्हणजे शॉर्ट फिल्म तयार करायचा आहे, कोणते टूल वापरायला म्हणत आहे. तर कोणते टूल वापरायला पाहिजे. व्हिडिओ एडिटर, कॅमेरा आणि कॅनवा, हे त्याचं उत्तर आहे. पर्यावरण क्लबसाठी एक मजेदार उपक्रम तयार करायचा आहे, काय डिझाईन करायला म्हणत आहे. तर काय करायला पाहिजे. स्क्रॅच किंवा गुगल फॉर्म वापरून क्विज गेम तयार करायला पाहिजे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर सर्व प्रश्न सोडवल्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. त्यानंतर पाहू शकतो आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 5 कम्प्लिटली सोडवायचं आहे.